आजच्या दिवसभरातली एक मोठी ब्रेकिंग न्यूज समोर येते। सिद्धांत छाया या हाय प्रोफाईल केस मधला संशयित आरोपी अजय देशमुख याच्यावरती जीवघेणा हल्ला झालेला आहे। या हल्ल्यामुळे या केसला एक वेगळंच वळण आलेलं आहे। या हल्ल्यामागे नेमका आहे कोण? अजयच्या जीवघेणा मागे नक्की काय कारण असू शकतं? आमच्या खास सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ज्या कारने अजय देशमुख याला उडवलं ती कार प्रसिद्ध अभिनेत्री संजना राघव हिची। हो, तुम्ही बरोबर ओळखलं, संजना राघव, सिद्धांत छाया याची जवळची मैत्रीण। नुकतंच पोलिसांनी संजना राघव यांना ताब्यात घेतलेलं आहे। संजना राघव यांनी हे असं का केलं याचं कारण अजूनही कळलेलं नाहीये। तिने हे कोणाच्या सांगण्यावरून केलं की मित्राच्या खुनाचा बदला म्हणून तिने हे कृत्य केलं, हे जाणून घेण्यासाठी पाहत रहा लढावृत्त लाईव्ह। पण काय आहे, काय चाललंय सगळं? बाबा मला पण काही कळत नाहीये। आता ते म्हणतायत की संजनानं अजयवर हल्ला केलाय। पण ती का हल्ला करेल अजयवर? पण तिनं जर काहीच केलं नसेल तर पोलीस तिला का पकडतील? बाबा या सगळ्या प्रश्नांची उत्तरं ना आपल्याला अजय देऊ शकतो। काय झालं बाबा? अजय फोन उचलत नाहीये। मला काय चाललंय कळतच नाहीये। आधी तू असं म्हणत होतीस की सीन जिवंत आहे। मला अजय तसं म्हणाला म्हणून मी तसं म्हणत होते। आधी त्या सीटच्या बाबतीत तुझ्यावर आरोप, मग अजयवर आरोप, आणि मग अजयवर हल्ला केल्याचा संजनावर आरोप। हा खेळ अजून किती दिवस चालू राहणार आहे आणि आपली बदनामी कधी थांबणार आहे? बाबा प्लीज तुम्ही शांत व्हा। तुम्ही नका स्वतःला इतका त्रास करून घेऊ। बाबा आता कितीही काही चाललं असलं ना तरी मला खात्री आहे शेवटी सगळं ठीक होणार आहे। हाऊ डेअर यू, तुम्ही मला इकडे पोलीस स्टेशन मध्ये कसे आणू शकता? मॅडम हे शूटिंगचं लोकेशन नाहीये, पोलीस स्टेशन आहे, भान ठेवा। पण माझा गुन्हा काय ते तर सांगणार का? तुम्ही काय केले हे तुम्हाला माहित नाही का? नाही माहिती, पण मी काहीच केलेलं नाहीये हे मला नक्कीच माहितीये। कशाला खोटं बोलताय? अजूनही वेळ गेलेली नाही, खरं खरं सांगा, तुम्ही अजयला मारण्याचा प्रयत्न केला, हे खरं आहे ना? हो तुम्ही काय बोलताय? मी अजयचा खून का करीन? खून नाही पण खुनाचा प्रयत्न तर केलाय ना। यू जस्ट शट अप ओके? मॅडम आपलं काय ठरलंय? आवाज खाली, हे पोलीस स्टेशन। तुम्ही पोलीस आमच्यावर काहीही आरोप करायचे आणि आम्ही तुमचं ऐकून घ्यायचं, याला काय अर्थ आहे? तुम्ही म्हणताय की मी अजयवर अटॅक केलाय, तुमच्याकडे काय पुरावा आहे? पुरावा आहे म्हणूनच तुम्हाला आणलंय इथे। काय पुरावा आहे तुमच्याकडे? साहेबांचा फोन कॉल होऊ द्या, ते स्वतः पुराव्याबद्दल सांगतील तुम्हाला। येस सर। सर अजिबात काळजी करू नका सर, आय विल मॅनेज। सर ह्या केसचे सगळे डिटेल्स मला माहिती आहेत आधीपासूनच। येस सर। सर तुम्हाला माहितीच आहे ना, आधीपासून ही केस मी हँडल करत होतो। सो रेवती मॅडम मध्येच आल्या, नाही तर आतापर्यंत मी ही केस सॉल्व्ह केली असती। येस सर। सर या मी तुम्हाला अपडेट देईन सर। सर मी लवकरात लवकर रिझल्ट देतो। थँक्यू सर। जय हिंद सर। थँक्यू। इनफ, आता मी इकडे एक मिनिट सुद्धा थांबणार नाहीये। शांत व्हा मॅडम, असं तुम्हाला इथून जाता येणार नाही। सॉरी सर, पण मी तुमच्या कुठल्याच प्रश्नाचं उत्तर देऊ शकणार नाही। आणि आता तुम्हाला जे काय बोलायचंय ते माझ्या वकिलांशी बोला। खाली बसायचं, मुक्काटाने खाली बसायचं। आतापर्यंत प्रेमाने बोलून झालेलं आहे, पण आता तुम्हाला पोलिसी खाक्या दाखवायची वेळ आलेली आहे। हे बघा तुम्ही नीट बोला हा माझ्याशी। तुम्हाला माहित नाही मी कोण आहे। जर आज इकडे रेवती मॅडम असता ना तर मॅडमला सांगितलं नाही का रेवती मॅडम सुट्टीवर आहेत ते? हो, आता चार्ज सरांकडे आहे। मॅडम तुम्हाला माहित नसेल तर माझ्या तपासाची पद्धत सांग। माझ्या दृष्टीने समोरची व्यक्ती फक्त आरोपी असते किंवा नसते, या व्यतिरिक्त माझा त्या व्यक्तीशी काही संबंध नसतो। सो तुमचा हा जो काही फिल्मी ॲटिट्यूड आहे तो आता सोडा आणि मी जे काही विचारतोय त्या प्रश्नांची मला उत्तर द्या। या फोटोमध्ये जी गाडी दिसतीये ती तुमचीच आहे ना?
ही कार अजयच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न झाला. काय झालं मॅम? तुम्ही बोलत का नाही आहात? ही गाडी ओळखीची आहे? हो, ही माझीच गाडी होती. होती. 2 वर्षांपूर्वी मी ही गाडी राजन पर्वतेच्या कार्यकर्त्याला गिफ्ट केली. कसं शक्य आहे? मी सांगतेय ना. पण गाडीचे डॉक्युमेंट्स दाखवतात ती तुमच्या नावावर आहे. बघा मॅम, आमच्याकडे पुरावे आहेत. हे बघा, ही माझी आधीची गाडी आहे. ऍक्च्युली असं झालं की मला नवीन गाडी घ्यायची होती आणि राजन पर्वतेंनी सांगितलं की ही गाडी विकून काय पैसे खास येणार नव्हते. त्यांनी सांगितले की ती गाडी त्यांच्या एका कुठल्या कार्यकर्त्यांना गिफ्ट करायला, आणि मी त्यांचं ऐकलं आणि ती गाडी त्याला देऊन टाकली. 2 वर्षापासून मी ही गाडी कधी बघितलेली नाहीये. पण गाडीचे पेपर्स अजूनही माझ्याच नावाने. या सगळ्या गडबडीत पेपर्स ट्रान्सफर करायचे असतात हे मी विसरूनच गेले. मॅडम, तुम्ही खरं बोलताय? अहो, ह्यात खोटं बोलण्यासारखं काय? मी खोटं का बोलू? ठीक आहे, ठेवतो विश्वास. पण मॅडम, मला एक सांगा, तुम्ही ही कार ज्या कार्यकर्त्याला दिली होती, नाही त्याचे डिटेल्स आम्ही शोधून काढूच, तर त्या कार्यकर्त्यांनी अजयला मारण्याचा का प्रयत्न केला? हे तुम्ही राजनलाच विचारा ना, मला का विचारताय? ही गाडी माझ्या नावावर आहे. याच्या पलीकडे तुमच्याकडे काही पुरावा आहे का? पण मी जे काय बोलतीये हे पुरावे सहित सिद्ध करू शकते. नाही, ठीक आहे, त्याविषयी आपण नंतर बोलू. आता आपण राजन विषयी बोलतोय. मला सांगा, राजन कुठे आहे? मला खरंच माहित नाहीये. मला माहिती आहे ना कुठे आहेत. ते मनशांती केंद्रात गेलेत. पण मॅडम तर म्हणत होत्या की ते गोव्याला गेलेत म्हणून. मॅडम बोला. मी तेव्हा जे काय बोलले खरं बोलत होते, आणि आत्ता जे काय बोलतीये हेही खरंच बोलतीये. मी गोव्यावरून आल्यानंतर आता राजन कुठे आहेत हे मला माहित नाहीये. आणि तुमची हरकत नसेल तर मी आता निघू का? मला खूप महत्वाचे अपॉइंटमेंट्स आहेत. येस मॅम, तुम्ही जाऊ शकता. थँक्यू. हे काय चाललंय ढवळे? काय प्रकारे हा? त्या राजन पर्वतीची बायको सांगते तो मनशांती केंद्रात आहे, ही सांगते गोव्याला. कुठे आहे तो राजन? काय चाललंय काय हे सगळं? साहेब, सगळं भयंकर आहे. काय खरं आणि काय खोटं तेच कळत. अरे कळत नाही असं सांगून नाही होणार. ढवळे, काम करायला पाहिजेत, आपल्याला शोधून काढलं पाहिजे तो कुठे आहे, विचार करायला पाहिजे. काय ते फोटो फोटो बघ. मला ना काय बोलायचं आता ते कळत नाहीये. तुझं ना माझं डोकं ठिकाणावर नाही म्हणून अशी वेळ आली आहे तुझ्यावर. हे बघ कुलदीप, शटअप यार. एक फोन काय येतो तुला आणि तू लगेच काय अलिबागला जातोस? अरे तिने स्वतः मला बोलवलं होतं फोन करून भेटायला. त्यात ते ढवळे माझ्या मागावर आहेत हे मला माहित नव्हतं. मग हे तुला कधी कळलं? तर अचानक अंगावर गाडी आली रे. असा बसा वाचलो मी त्यातून. त्याच वेळी मला कळलं की ढवळे पण आहेत. वा, मग शेवटी काय, तर तुला तिकडे करीनानं बोलवलं म्हणून तू तिकडे गेलास, आणि तिकडे गेलास म्हणून हे सगळं घडलं. मला कळत नाही. समजा उद्या तिने तुला रेल्वे रुळावर भेटायला बोलवलं, 1-1.5 तास वाट बघ म्हणाली, तर तू थांबणारस? नाही थांबणारस का? कशाला तिच्या नादी लागतोस तू? म्हणजे आधी शिवानी, मग संजना, आणि आता करीना. मला सांग, अजून किती मुलींच्या पाठीमागे लागणार आहेस तू? हे बघ, मला तिला भेटण्यात अजिबात इंटरेस्ट नव्हता. मला तिच्यामुळे सिद्ध भेटणार होतं आणि म्हणून मी गेलो होतो. अरे सिद्धला कशाला भेटायचंय पण तुला? त्याच्यामुळे आपल्या सगळ्यांची वाट लागली ना. आपली वाट लागली आहे ना, म्हणूनच मला त्याला भेटायचंय. आणि तो जर का भेटला ना तरच आपण या सगळ्यातून बाहेर पडू. एक मिनिट. तुला वरवर वाटतं ना तितकं प्रकरण सोपं नाही. ते दिसतं तसं नसतं म्हणतात ना, त्यातली गत आहे. अरे भाई, सिद्धचं नाव घेऊन आपल्याला कोणीतरी फसवतोय. मला तसं अजिबात वाटत नाही. अजय, सिद्ध मेलाय. सॉरी, सिद्ध जिवंत आहे आणि मी स्वतः त्याला भेटणार आहे. सिद्ध, तुला मी एक सांगू, रागवणार नशील तर. सांग. शिवानी त्याच्याबद्दल काय?
शिवानी खूप स्वार्थी मुलगी. तू तिच्या प्रेमात होतास म्हणून तुला कधी कळलं नसेल. बोल ना, मी तुझ्यावर अजिबात रागवणार नाही. ती आधी तर स्वार्थी होतीच, पण तू गेल्याचं कळल्यानंतर ती खूपच स्वार्थी झाली. स्वतःच्या फायद्यासाठी तुझ्या बातम्या सतत लोकांना सांगत होती. मला माहिती आहे. आमचं लग्न झालं असतं तरी ती माझ्या आई बाबांसोबत राहिली नसती, तेही मला माहिती. तू याआधी कधीच शिवानीबद्दल बोलली नाहीस, पण संजना तिने या सगळ्या गोष्टी नोटीस केल्या. आम्ही अनेकदा या विषयावर चर्चा करायचो. तुला मी एक गोष्ट सांगायचीच विसरली. तू गेल्यानंतर मी संजना मॅडमकडे कामाला जातो. अरे वा, चांगला डिसिजन घेतलास. तिने तुला काही त्रास तर दिला नाही? नाही, पण राजन साहेब आले ना की ती कधीच तुझी मैत्रीण म्हणून राहिली नाही. म्हणजे ते दोघं एकत्र आले की तुझ्या बाबतीत कधीच चांगलं बोलत नव्हतं. मला खूप राग यायचा, पण मी एकटी काय करणार ना. पण आता तू संजनाशी बोलायचं सुद्धा नाहीस. ओके माय डिअर, आता नो संजना आणि नो शिवानी, फक्त माझी. आता तू जे बोलशील मी तेच. 1, 2, 3, 4 and ladder. वाव चिऊ, किती छान यार. चिऊ, पप्पा असा नंबर काढणार ना की पप्पा पण चिऊच्या अजून जवळ येणार. चिऊने किती लांब जायचा प्रयत्न केला ना तरी पप्पा चिऊच्या जवळ येणारच. नाव वॉच. 1, 2, 3, 4, 5. ओ शेट यार, परत मला सापाने गिळलं. मी जेव्हा चिऊच्या जवळ जायचा प्रयत्न करतो ना तेव्हा असा चिऊच्या मम्मा सारखा, रेवती सारखा स्नेक येतो and again put me down. And don't worry, चिऊ, तुझा पप्पा ना, पप्पा, he knows lot of tricks. Okay, come on, now it's your turn. मी काय बोलू का? या. अरे ऍक्च्युली काय आहे ना, चिऊ आणि मी आहे ना, आम्ही ज्यावेळी स्नेक्स अँड लॅडर खेळतो ना त्यावेळी स्नेक्स अँड लॅडर हे आमचं वर्ल्ड असतं आणि आमच्या जगामध्ये ना कोणालाच यायला परमिशन नसते. अगदी चिऊच्या मम्माला सुद्धा यायला परमिशन नसते. काय आहे, चिऊची मम्मा इन्स्पेक्टर रेवती, ती गेलीये इंदोरला आणि माझ्या चिऊला घेऊन गेली. तर रेवती जोपर्यंत परत नाही येणार ना तोपर्यंत मला पण माझ्या चिऊला भेटता नाही येणार. आय कॅन रिअली अंडरस्टँड युअर फिलिंग्स. तुम्ही माझी चिऊ होणार? सॉरी, आय मीन तुम्ही चिऊ बनून माझ्याबरोबर स्नेक्स अँड लॅडर खेळणार? पण सर मला हा गेम येत नाही. येणार, तुम्हाला हा पण गेम येणार, कारण याच्यात डोकं वापरायचं नाही ना, सगळं नशिबावर सोडून खेळायचंय. आणि समजा सापाने जर आपल्याला गिळलं तर फक्त आपल्याला हे आठवायचंय की आपण कधी कुणाचा कसा काटा काढला होता. आणि शिडी मिळाली तर? लाईफ मध्ये शिडी कशी मिळवायची हे मी तुम्हाला सांगू. या, लेट्स प्ले. 1, 2, 3. गुड. बोला. तुम्हाला गेम खेळताना बोलायला आवडत नाही ना? ते जेव्हा मी आणि चिऊ खेळतो ना तेव्हा. आजकाल पोलीस मला खूप त्रास देऊ लागले. याच्या आधी माझ्याशी बोलताना किंवा चौकशीसाठी बोलवताना
खूप रिस्पेक्ट द्यायचे, पण आता तसं काहीच नाहीये. परवा तर माझ्या प्रोजेक्ट मीटिंग मधनं मला अरेस्ट करून नेलेत. एनी पर्टिक्युलर रिझन? अजयवर कोणीतरी अटॅक केला. त्यांच्याकडे कोणताच पुरावा नाहीये, पण तरीही मला अरेस्ट केलं. या मीडियावाल्यांसाठी तर फुकटची न्यूज झाली. त्यांनी तर मला आरोपी ठरवून मोकळे झाले आणि काहीही कारण नसताना मला प्रोफेशनली नुकसान झालंय. आता तर मला कुठल्याच नवीन प्रोजेक्टसाठी फोनच येत नाही. तुम्ही मला मदत करणार असं म्हणाला होता ना? या राईट, आय रिमेंबर. पण कधी? माझं सगळं करिअर बर्बाद झाल्यावर. अहो बोला ना, कुठे आहात तुम्ही? मी कुठे असणार, आता घरीच आहे. अहो पण तुम्ही तर अलिबागला आले होते ना? अलिबाग बद्दल तर तू आता काही बोलूच नकोस. अहो मी खरंच तुमची वाट पाहते इथे. तू वाट पाहत होतीस आणि माझी वाट तेव्हाच लागणार होती. का? काय झालं? असं का बोलताय तुम्ही? जाऊ दे ना, मला आता त्या विषयावर काहीही बोलायचं नाही. हे रेकॉर्डिंग कुठे मिळालं? मला हे अजयने दिलं. तो करीना अलिबागला आहे यावर ठाम होता, पण माझा त्याच्या बोलण्यावर विश्वास नव्हता, म्हणून मग त्यानं हे रेकॉर्डिंग मला दिलं. त्यालाच का नाही बोलवून घेतलं इथं? नाही, मी बोलावलं होतं त्याला, पण तो म्हणाला की माझी तब्येत नाही बरी. या फिल्मी हिरोंचं आहे असंच असतं. पडद्यावर जी इमेज दाखवतात ती प्रत्यक्षात अजिबात नसते. तिथे वाघ असतात, पण इथे जरा काही खट्ट झालं की आजारी पडतात. शेळी असतात, शेळी. मी आणि सिद्ध खरंच अलिबागला आहोत. सिद्ध अजूनही तुम्हाला भेटायचं म्हणतोय. प्लीज तुम्ही या ना. सॉरी, नाही जमणार. काय प्रॉब्लेम आहे? तू फक्त भेटायला बोलवतेस, पण मुद्दाम भेटत नाहीस. मी खरंच मुद्दाम काहीच करत नाही. तुम्ही जर आलात ना तर आपली नक्कीच भेट होईल. तुम्ही म्हणत असाल तर मी स्वतः तुम्हाला घ्यायला येते. ही करीना अलिबागला नाहीच आहे. कशावरून? ऐका ना, नीट ऐका. बॅकग्राऊंडला रेल्वेचा आवाज येतोय. अलिबागला रेल्वे म्हणजे ही कुठेतरी दुसरीकडे. कुठेही. साहेब तुम्ही बरोबर बोलताय, ही गोष्ट माझ्या लक्षातच नाही आली. म्हणून तुम्ही तुमचा सर आहे ना. माझ्या दृष्टीने आता ही केस सॉल्व्ह झाली आहे. हे सगळं काही घडतंय ना ते मुलीच्या मॅटर मधून घडतंय. या सगळ्याच्या मागे तो राजन पर्वत आहे, त्याचाच हात आहे. सर तुम्ही एवढ्या ठामपणे राजन पर्वतेंचं नाव का घेताय? बघा ना, तुम्ही सगळा सिक्वेन्स एकदा लक्षात घ्या. हे बघा, हा अजय. अजयला कारनं उडवण्याचा प्रयत्न होतो. ही कार आहे संजनाच्या नावावर, पण सध्या ही कार राजन पर्वतेचा कार्यकर्ता वापरतो असं संजना म्हणते. म्हणजे हे जसं एक कनेक्शन झालं, तसंच दुसरं कनेक्शन हे आहे की अजय आणि संजना या दोघांचं. अजय आणि संजना एकमेकांना भेटतात, कामाच्या निमित्तानं सतत एकमेकांच्या संपर्कात असतात. हे राजनला चांगलंच माहिती आहे. सो त्याला ते आवडत नसणार, म्हणून अजयचा काटा काढण्यासाठी त्यानं करीनाला पुढे केलंय. आता करीनानं त्याला बोलून घ्यायचं आणि राजननं त्याचा काटा काढायचा असा त्यांचा प्लॅन होता. माझ्यासाठी ही केस आता पूर्णपणे सॉल्व्ह झाली आहे. क्या बात आहे सर, मानलं तुम्हाला. मी आहे ना लगेच मॅडमला फोन करून कळवतो. काही गरज नाहीये, सगळी मेहनत मी करायची आणि क्रेडिट त्या घेऊन जाणार. हे आता नाही चालणार. आता या केसचा जो काही सोक्षमोक्ष लावणार आहे ना तो मी लावणार, कळलं? आता तुम्ही फक्त एक काम करा, हे कार्ड घ्या, राजन ज्या मनशांती केंद्रात आहे ना तिथे जाऊन या. तिथे गेलात की मला फोन करा, मी सांगतो पुढचं काय ते. या. अच्छा, अरे भाई उठ उठ जा भाई, उठ जा उठ जा उठ जा. हो मस्त चहा आणला. अरे अंग गरम आहे रे तुझं. जरा चहा बिस्किट घेतलं की बरं वाटेल. उठ उठ उठ. आजा झोपू दे रे बाबा. अरे जरा बरं वाटेल खाल्लं की. उठ उठ उठ. यार आता कोण आलंय? ओ ये, बरं झालं तू आलीस. या काय खात पित नाही, अंगात ताप भरलाय याच्या. सांग जरा याला काय झालं अजय? आई उठलास?
सांगतोस की सांगू मी? काय चाललंय तुमचं? कोणी सांगणार आहे का काय झालं अजयला? अलिबागला गेला होता हा. एका कारने उडवण्याचा प्रयत्न केलाय त्याला. थोडक्यात वाचलाय. इकडनं आल्यापासून अंगात ताप घेऊन बसलाय. अजय, ती कार कोणाची होती? आय मीन कोण चालवत होतं? पाहिलं नाहीस का? अगं मी बघण्याचा प्रयत्न केला, त्याच्या आधीच ती निघून गेली. अजय, हे सगळं घडलंय हे खरं असेल ना तर हे प्रकरण वाटतं तितकं सोपं नाहीये. आणि अजय, हे सगळं परवा घडलं आणि आज सांगतोयस तू मला? काय करणार, हे सगळं घडलं आणि पोलिसांनी मला चौकशीसाठी बोलवलं. काय घडलं तिकडे? तिकडे त्यांनी करीनाचं लोकेशन ट्रेस करण्याचा प्रयत्न केला, पण तिचं लोकेशन तर बँगलोर दाखवत होतं आणि ती होती अलिबागला. नक्की हे सगळं काय चाललंय ना तेच मला कळत नाही. अरे हे खरंच मलाही कळत नाही. भेटायला बोलवलं काय जातंय, मारण्याचा प्रयत्न काय होतोय. अजय, तुला नक्की करीनाने फोन केला होता ना? खरंच विश्वास ठेव त्याच्यावर, खरं बोलतोय तो. ठीक आहे, करीनाने अजयला फोन केला होता असं आपण मान्य करू आणि सीत सुद्धा जिवंत असून करीना बरोबर आहे असंही आपण समजू. पण मग सीतचा अजयवर एवढा कसला राग आहे की त्यांनी डिरेक्टली अजयवर अटॅक केला? एक मिनिट, काय बडबडतेस तू? नाही, सीतचा अजयवर का राग असेल? आणि चल, जरी असला राग तरी जीव घेण्याचा प्रयत्न का करेल तो? सीतला आपण ओळखतो ना, माणूस म्हणून सीत कसा आहे आपल्याला चांगलं माहिती आहे. अरे जीवाला जीव देणं माहिती आहे त्याला, जीव घेण्याचा विचार कसा करेल तो? असं आपल्याला वाटतंय, पण परिस्थिती काहीतरी वेगळंच सांगते बुद्धी. म्हणजे करीनाने अजयला फोन केला, त्याला अलिबागला बोलावून घेतलं, तिकडे गेल्यावर त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. जर करीना बरोबर सीद असेल ना तर मला दोनच ऑप्शन दिसतात. एक तर हे सगळं सीदनी केलं असेल किंवा सीदच्या सांगण्यावरून कोणीतरी हल्ला केला असेल. पण शेवटी प्रश्न एकच आहे ना, सीदनी अजयवरती का हल्ला केला असेल? करीनासाठी तू काहीही करू शकतो. मी करीनाच्या जवळ गेलेलं त्याला अजिबात आवडायचं नाही. मागे एक दोनदा आमच्यात वाद पण झाले, त्यावरून त्यांनी मला ठार मारण्याची धमकी पण दिली होती. जो धमकी देऊ शकतो तो वेळ आल्यावर हल्ला पण करूच शकतो ना. एक मिनिट, आपण ना या गोष्टीचा जरा वेगळ्या पद्धतीने विचार करून बघूया. म्हणजे कसा? सीतचं नाव वापरून करीनाने तुला तिकडे बोलवलं आणि राजनने तुला मारण्याचा प्रयत्न केला असेल तर? कारण एकाच वेळेस ते दोघं, करीना आणि राजन, गायब झाले होते ना. हो रे, ही शक्यता नाकारता नाहीये. आणि मुळात आज अजयला मारण्याचा प्रयत्न केलाय, उद्या परवा आपल्याला मारण्याचा प्रयत्न होऊ शकतो. बरोबर बोलतोस. मी वाचलो म्हटल्यानंतर ते कदाचित पुन्हा माझ्यावरती हल्ला करू शकतो. या सगळ्यातून बाहेर पडायचं असेल ना तर आपल्याकडे दोनच मार्ग आहेत. प्रत्येकाने स्वतःची काळजी घेणं आणि लवकरात लवकर करीनाचा शोध घेणं. एकदा राजन साहेबांना भेटायचं मला. 8 वेळा. किती? 8 वेळा सांगितलं तुम्हाला राजन साहेब घरात नाही आहेत. तुम्हाला आज जाता येणार नाही. तुम्हाला माहिती नसेल म्हणून सांगते, करीनाची आई आहे मी. मग त्याला मी काय करू? काय करू म्हणजे? माझी पोरगी इथे काम करते. होती. तुमची पोरगी इथं काम करत होती, आता करत नाहीये. त्यामुळे तुम्हाला आज जाता येणार नाही. ही काय दादागिरी आहे? मी जाणार हो काय? तुम्हाला जे समजायचं ते समजा. चला निघायत ना. आपण एकदा भेटू. काय चाललंय दत्तू? काही नाही मॅडम, ती करीनाची आई आली आहे. घेऊन ये त्यांना आत. अहो पण मॅडम, सांगितलेलं कळत नाहीये का तुला? घेऊन ये त्यांना. चला.
बोला. आता तुम्ही बोलायचं. मुकाट्याने सांगा माझी मुलगी कुठे आहे. माहित नाही. माहित नाही की माहित असून सांगायचं नाही. हे बघा, मला जेवढं माहित होतं तेवढं सांगितलंय मी तुम्हाला. आता निघा तुम्ही. ठीक आहे, मग तुमच्या नवऱ्याला बोलवा. हो बाई, मला सांगितलं ना, साहेब घरात नाही आहेत. कुठे गेलेत? नाही माहित. माहित नाही की त्यांनी माझ्या पोरीला पळवून नेलाय हे सांगायचं नाहीये. वाटेल ते बोलू नका. बोलणार, जे खरं आहे ते बोलणार. त्यांनी मुद्दाम माझ्या पोरीला इथे आणली होती आणि नादाला लावली. ती लहान आहे, तिला एक अक्कल नाही, पण या वयात तुमच्या नवऱ्याला पण अक्कल नाही. जगाला मोठं ज्ञान शिकवतोय आणि घरात हे धंदे. बास झालं, खूप बोलात. निघा आता तुम्ही. घाबरत नाही मी कोणाला. तुला पण नाही आणि तुझ्या त्या नवऱ्याला पण नाही. तुझा नवरा कसा आहे ना ते सगळ्यांना सांगणार आहे आता मी. पोलिसात पण जाणार आहे. हे बघ, अजून वेळ गेलेली नाहीये. त्याला सांग, बऱ्या बोलानं माझ्या पोरीला घेऊन इथे ये, नाहीतर त्याच्या नावाने जाळून घ्यायला पण कमी करणार नाही मी. चांगलं होणार नाही त्याचं. माझा तळतळाट लागेल त्याला. एका आईचे शाप भोवणार आहेत त्याला. मॅडम, ही बाई आहे ना म्हणून वाचली. आतापर्यंत गप्प बसलोय मी, नाहीतर आतापर्यंत ढगातच पाठवलं असतं हिला. बोला मॅडम, तुम्हाला काय वाटतं या तिघांमधला खरा गुन्हेगार कोण असेल? सर, मी अजूनही विचार करतेय. त्यात काय विचार करण्यासारखं? हे बघा, हा राजन पर्वते. या डवळे डवळे, आज एक काम करा. आज चहाच्या ऐवजी मस्तपैकी उकाळा मागवा. उकाळा? काही स्पेशल सर? अजय हिट अँड रन केस सॉल्व्ह झाल्यात जमाय. मी तर म्हणतो सिद्धांत चहाची केसच आता लवकर सुटणार आहे बघा. काय सांगताय सर? हा सर, पण अजयची केस कशी सॉल्व्ह झाली मला कळतच नाहीये. सोपं आहे मॅम, एकदम सोपं आहे. राजन आणि संजना दोघेही गोव्याला गेले होते, बरोबर? बरोबर. तिकडे जाऊन त्यांनी अजयच्या खुनाचा प्लॅन केला. किंवा असं म्हणूया की अजयच्या खुनाचा प्लॅन करण्यासाठीच ते गोव्याला गेले होते. साहेब एक विचारू? हा बोला ना. तुम्ही म्हणालात की संजना आणि अजय जवळ आलेत, मग संजना का मदत करेल? हा पॉइंट आहे, तुम्ही म्हणता तेही बरोबर आहे. म्हणजे झालं असं असेल की राजन आणि संजना दोघेही गोव्याला गेले. गोव्याला गेल्यानंतर राजनला संजना आणि अजय यांचं प्रकरण कळलं असेल. आता आपल्यालाही माहितीये राजन कशा पद्धतीचा माणूस आहे, आपल्याला कळून चुकलंय. त्याला राग येत नाही आणि आला तर जात नाही. एक्झॅक्टली, अगदी बरोबर बोललात ढवळे. म्हणजे सगळं झालं कसं असणार माहितीये? राजन आणि ही संजना जेव्हा गोव्याला गेले आणि राजनला जेव्हा हे सगळं कळलं, तेव्हा राजननी अजयच्या खुनाचा डाव रचला. त्यांनी आधी काय केलं? संजनाला मुंबईला परत पाठवलं. त्यानंतर त्यांनी करीनाला गायब केलं. आता करीना राजनच्या घरात काम करणारी एक मुलगी, त्यामुळे तिला राजनचं ऐकावंच लागलं असणार. करीनानी अजयला अलिबागला बोलवून घेतलं. अशा पद्धतीनं अजय अलिबागला आला. त्यानंतर राजन पर्वतेनी ती कार जी संजनाच्या नावावर होती, म्हणजे संजनानी त्याच्या एका कार्यकर्त्याला दिली होती, ती कार अजयच्या अंगावर घातली. अजयच्या खुनाचा प्रयत्न केला. आता हा जर राजन पर्वतेचा प्लॅन सक्सेसफुल झाला असता तर अजयचा काटा तर निघालाच असता आणि ती गाडी संजनाच्या नावावर असल्यामुळे संजनालाही धडा मिळाला असता. आणि हे सगळं चालू असताना राजन पर्वते कुठे जाऊन बसला? मनशांती केंद्रात. म्हणजे त्याच्यावर कोणी संशय घेणार नाही. खूप विचार करून राजन पर्वतेने हा सगळा डाव रचलाय. पण एक गोष्ट त्याच्या लक्षात नाही आली. कुठली सर? या सगळ्याचा तपास मी करणार होतो ना, हे त्याला कुठं माहिती होतं? आता एकदा मी तपास करणार म्हटल्यावर त्याची मनशांती कायमची भंग होणार.
साहेब एक सांगायचं होतं. हा बोला. ते मनशांती केंद्र नाहीये, तो आहे जुगाराचा अड्डा. पोलिसांनी रेड टाकू नये म्हणून मनशांतीचं लेबल लावलंय. काय? होय साहेब, बातमी अगदी खरी आहे. क्या बात आहे ढवळे, म्हणजे खूप चांगली बातमी आणलीत तुम्ही. आता तर इनफॅक्ट राजनला कोणीच वाचवू शकणार नाही. पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी जाणीवपूर्वक चुकीची माहिती देणं, या गुन्ह्याखाली आपण त्याला अटक करू शकतो. हरकत नाही, पण एकदा रेवती मॅडमशी बोललो असतो तर. काहीही गरज नाही साहेब, निदान कमिशनर साहेबांना तरी कळूया आपण. आता मी जे काय करतोय ना ते माझ्यावर सोडा. आता फक्त माझे इन्स्ट्रक्शन्स फॉलो करा, दॅट्स इट. आता काही झालं तरी तो राजन पर्वते आणि ती करीना लवकरात लवकर सापडायलाच हवं. तुम्ही ओळखत नाही का मला? ओळखतो ना, चांगलंच ओळखतो. मग ओळख नसल्यासारखे काय बघताय? नाही, माझ्या घराच्या दारात अचानक पहिल्यांदा बघितलं ना, म्हणून विचारलं. तुम्ही माझ्या घरी मला विचारून येता का? जाऊ दे ना तो विषय. तुमचं काय काम आहे तेवढं सांगा. मी तुम्हाला पुन्हा एकदा जाब विचारायला आलोय. खरं खरं सांगायचं, माझ्या बायकोकडे तुमचं काय काम असतं? हो, तुम्ही समजता तसं खरंच काही नाही हो. कधी कधी ते एकटे असतात, मुलगा गेल्याचं दुःख, त्यातून तुम्ही असे सारखे घराबाहेर असता, त्यांना टेन्शन असतं म्हणून मी धीर द्यायला जातो असंच ना? हो. वा वा. सेक्रेटरी भाऊ, मी सुद्धा एकटा आहे. माझाही मुलगा गेलाय, मीही दुःखात असतो कधी कधी. मला नाही आलात कधी खांदा द्यायला. नक्कीच तुमचा काहीतरी गैरसमज झालेला आहे. नाही, तुमच्या दोघांचं नेमकं काय गॅटमॅट सुरू आहे ते मला कळलंच पाहिजे. बघाव तेव्हा एकमेकांशी तासनतास गप्पा काय मारता, तिच्या जेवणापासून तिच्या साडीपर्यंत सगळ्या गोष्टींचं कौतुक काय करता. नाही हो, त्यांच्या साडीचं कौतुक केल्याचं मला कधीच आठवत नाहीये. मला माहितीये ना, खात्री आहे. आणि मी ठरवलं तर काही करू शकतो. मी पुरावे सुद्धा आणू शकतो, लक्षात ठेवा. तुमचं काही लफडं वगैरे आहे का? हळू हळू बोला ना जरा. आतमध्ये माझी बायको आहे, सांगितलं ना, ऐकेल ती. असं वेड्यासारखं काहीतरी बोलून माझ्या संसाराची का वाट लावताय? अच्छा, हे बरं आहे. तुमचा तो संसार, तुमची ती बायको, आणि मी सत्य जरी वदलो तरी मी मात्र सायको. अरे वा, क्या बात आहे. ते काय, सेक्रेटरी असल्याचा गैरफायदा घेऊन तुम्ही कुठे कुठे काय काय दिवे लावता ते आता वहिनींना सुद्धा कळायला पाहिजे. त्यांना जरा बोलवता. थांबवा, माझं जर ऐका ना, हा विषय आता इथेच थांबवा. मी हात जोडतो, पाया पडू का? घाबरताय कशाला तुम्ही? कर नाही तर मग डर कशाला? नाही, डर नाहीच हो, पण या सोसायटीतला एक इज्जतदार माणूस आहे मी. आणि तुम्हाला अनुभव नसेल म्हणून सांगतो, इज्जतदार माणूस सगळ्यात जास्त आपल्या इज्जतीला घाबरतो. तुमची ती इज्जत, मग आमची ती काय? हे बरं आहे, स्वतःच ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून. अहो, मी इतक्या पोट तिडकीने सांगतोय तरी तुम्ही का विश्वास ठेवत नाही यार? वहिनींमध्ये आणि माझ्यामध्ये तसं काही नाहीये. मग कसं आहे? तुमचं घर आहे, बायको आहे, तरी तुमचं आमच्या घरात काय काम असतं मग? ठीक आहे, यापुढे मी तुमच्या घरी येणार नाही, अगदी पाऊल सुद्धा टाकणार नाही. पण मेहरबानी करून माझी बदनामी थांबवा. मी समजू शकतो सेक्रेटरी साहेब, एका इज्जतदार माणसाची बदनामी झाल्यानं त्याला काय वाटू शकतं हे मी माझ्या अनुभवाने समजू शकतो. आणि केवळ तुमच्यासाठी, आपल्या जुन्या मैत्रीसाठी मी माझी बदनामी विसरायला तयार आहे. ठीक, म्हणजे तुमचे गैरसमज दूर झाले असं मी समजायचं ना? मी काय समजायचं आणि मी काय नाही समजायचं ते आता तुमच्या हातात आहे. म्हणजे खिशात हात घालायचं आणि 1000 रुपये काढायचे. कसले 1000 रुपये? माझ्या बायकोकडे तुमचं काय काम असतं? स्वतःला सेक्रेटरी समजता आणि असली लपडी करता लाज नाही वाटत का तुम्हाला? काय चाललंय काय वाटतंय? हळूहळू हे घ्या, हे घ्या. आणि खरंच सांगतो, तुम्ही समजताय तसा माणूस मी नाहीये. मला माहितीये, आणि हे जे काही घडलं त्यात तुमची काही चूक नाही हे सुद्धा मला माहिती आहे. प्रॉब्लेम माझ्या बायकोच आहे. एक नंबरची लफडेबाज बाई आहे, तुम्हाला सांगतो. असो,
काळजी घ्या वहिनींची. आलोच. सिद्ध, मला ना नेहमी असं वाटायचं की आपल्या दोघांचं घर असावं. आपलं दोघांचं, फक्त तुझं आणि माझं. व्हेरी गुड आयडिया आहे ना आपलं ड्रीम हाऊस. त्या कुलदीपने केलेला झोल विसरलास का? त्याच्यामुळेच ड्रीम हाऊस गेले तुझं. मी तर विसरलोच होतो. तो कुलदीप जर माझ्या समोर आला ना तर मी त्याला सोडणार. आता तू उगीच कोणाशी वाद नाही घालायचा. आपला एक प्लॉट आहे ना, आपण तिथे जाऊन राहूया. हो पण तिथे तर आई बाबा राहतात ना. मग काय झालं, आपण त्यांना विश्वासात घेऊ आणि सगळे मिळून राहूया. तुला त्यांच्या सोबत राहायला आवडेल? जर मी नाही म्हणाले तर माझ्यात आणि शिवानीमध्ये काय फरक राहिला? खरंच किती गोड आहेस ग तू. एका रिलेशनशिप बद्दल तू किती विचार करतेस. पण ना, मला तुझ्या बाबांना नीट समजून घ्यायचं. म्हणजे त्यांना माझ्याबद्दल चुकीचा गैरसमज झाला. तू जेव्हा नव्हतास तेव्हा मी तुझा खून केलाय असं सांगत होते सगळ्यांना. त्यांनी मीडियाला सुद्धा सांगितलं होतं. त्या माणसाचं नाव सुद्धा घेऊ नकोस. माझ्या मते तू माणूसच नाही. असं नाही बोलायचं. काही झालं तरी ते तुझे बाबा आहेत ना. मी आहे ना, मी समजावेन त्यांना. त्यांना सांगेन तुम्ही त्याला समजून घ्या आणि तोही तुम्हाला समजून घ्या. ठीक आहे? अहो अहो काय झालं, इथे का झोपलायत? अहो अहो कोणी बघितलं तर काय म्हणतील? छाया प्लीज मला एकट्याला राहू दे ग भाई, राहू दे. शेवटी ह्या ज्याच्या त्याच्या नशिबाच्या गोष्टी असतात, तुला नाही कळणार. असं काय करताय? उगाच जगाला तमाशा नको. तुम्ही आधी आत चला बरं. मला इथे तुमचं काही एक ऐकून घ्यायचं नाहीये. चला उठा बघू तुम्ही आधी. काय चाललं छाया? चला आत चला आधी. अगं नाही शोभणार मी तिकडे. नाही, माणसाने लायकीप्रमाणे राहावं. कुठे नेतेस मला बाई? कशाला? का छाया तू हट्ट करतेस? नको ग बाई, नको. बसा. अगं काय तुझं चाललंय? छाया मला क्षमा कर ग. खरंच मला क्षमा कर. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. खूप त्रास देतो मी तुला. तुझ्या नको नको ते आरोप करतो, नको नको ते बोलतो. पाप लागेल, पाप लागेल, पाप लागेल मला. पण मी तरी काय करू छाया? मला सांग. माझ्या डोक्यावर एवढं टेन्शन आहे ना, मी काय बोलतो काय करतो माझं मलाच कळत नाही कधी कधी. आणि जेव्हा कळतं ना तेव्हा पश्चाताप वाटतो ग. काय केलं मी माझ्या माऊली बरोबर? खूप वाईट वाटतं. तो हे बघा, ते सगळं राहू द्या. तुम्हाला नेमकं कसलं टेन्शन आलंय ते सांगा आधी मला. तू विचारू नयेस आणि मी सांगू नये. असं काय करताय? मी बायको आहे ना तुमची. माझ्याशी बोललात तर मन हलकं होईल हो तुमचं. माझं मन हलकं होईल ग, पण मी जे बोलेन ते ऐकल्यावर तुझ्या मनाला किती क्लेश होईल, किती यातना होतील. त्याचं काय? ते नकोय मला. आधीच काही कमी त्रास नाही दिला मी तुला. अहो
तुम्हाला बरं वाटत नाहीये का? डॉक्टरकडे जायचं का आपण दवाखान्यात? डॉक्टरचं नाव सुद्धा काढू नको. डॉक्टर म्हटलं की ते टेस्ट आठवते. नको. काय झालंय? तुम्ही आल्यापासून कुठल्या तरी टेस्ट बद्दल बोलताय. नक्की कसली टेस्ट केली ते तरी सांगा मला. नको, परत टेस्टचा विषय काढू नको. विनंती करतो तुला. बघ आता तू नुसतं टेस्ट म्हणालीस तरी माझं अंग थरथरायला लागलंय. बघ माझं डोकं गरगरायला लागलं. बाई खूप त्रास होतो. साहेब मला जरा एवढं ते चहा देतेस? 2 घोट का होईना पोटात गेलं तर बरं वाटेल. तुम्ही इथेच बसा, कुठे जाऊ नका. हो, मी पटकन तुमच्यासाठी चहा घेऊन येते. इथेच बसा. आणि तुम्हाला क्षमा कर. येस येस येस, मी तेच बघतोय सर आता. हो तीच प्रोसेस चालू आहे. येस 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 सर, थँक्यू, बाय सर. सर, ते काय झालं अटक वॉरंटचं राजन आणि करीनाचं? सर अजून आपल्यापर्यंत आले नाहीये. एवढा वेळ लागतोय का? पण कशामुळे? सर ती माहिती ढवळे सरच तुम्हाला देऊ शकतात, कारण ती जबाबदारी त्यांनी घेतली होती. म्हणजे मलाच यात लक्ष घालावं लागणार. सर तुम्ही असं का बोलताय? सरळ आहे. ढवळ्यांचा विश्वास आहे मॅडमवर. मॅडमचं काम आलं की अति उत्साहानं करतात ते. पण मी सांगितलं की तुमचा तरी आहे का माझ्यावर विश्वास? हा, तर तुम्ही मॅडमच्या नावाने गंडा बांधलाय. काय झालं? गप्प का? बोला ना. नाही सर. नाही म्हणजे तुमचा माझ्यावर विश्वास नाही? नाही तसं नाही सर. मग कसं? सर तुम्ही सिनियर आहात, तुम्ही जे कराल ते योग्यच कराल माहिती आम्हाला. पण काय? सर एकदा रेवती मॅमला कल्पना दिली असती तर बरं झालं असतं. वाटलंच मला. ढवळे नाहीत म्हणून काय झालं? त्यांची जागा तुम्ही घेतली ना. यापुढे मला असला चुकीचा सल्ला पुन्हा कधी द्यायचा नाही, कळलं? सॉरी सर. मी सिनियर आहे ना, मग माझं ऐकायचं. मी काय सांगतो ते ऐकायचं, कळलं? येस सर. सर, हा धनराजचा डीएनएचा रिपोर्ट. डीएनए रिपोर्ट सांगतोय की सिद्ध धनराजचा मुलगा नाहीये. काय? सॉल्ट हा खून धनराजनंच केला असणार. पण कसं शक्य आहे सर? साहेब, कालपर्यंत तुम्ही राजन पर्वतेचं नाव घेत होतात. अहो ते अजयच्या केस संदर्भात होतं. हे आता आपण सिद्धांत छायाच्या केस संदर्भात बोलतोय. तुमचं लक्ष नसतं ना माझ्या बोलण्याकडे, म्हणून हे असं होतं. मॅडमचं ऐकणार तुम्ही फक्त. इतके दिवस एक बाप आपल्या मुलाचा खून कसा करेल असं म्हणून धनराज वाचत होता, पण आता नाही. आता धनराज यात अडकणार. मिस्टर धनराज, तुमचा खेळ संपला. आता तुमचा मुकाबला या इन्स्पेक्टर वाडकरची आहे.